नमस्कार, मैं जूली तिवारी डेली न्यूज़ चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। उल्लासनगर मतदाता सूची में त्रुटियों को लेकर महाविकास आघाड़ी का प्रशासन पर दबाव। उल्लासनगर महानगर पालिका की प्रारूप मतदाता सूची में गंभीर गलतियों और त्रुटियों को लेकर महाविकास आघाड़ी के नेताओं ने महापालिका आयुक्त से मुलाकात की। बैठक में शिवसेना, यूबीटी, कांग्रेस, मनसे और प्रजाकृपा पार्टी के पदाधिकारी शामिल हुए और उन्होंने प्रशासन से इन समस्याओं का तुरंत समाधान करने की मांग की। बैठक में यह सामने आया कि कई प्रभागों के हजारों मतदाताओं के नाम गलत प्रभागों में दर्ज है। सूची में दोहराए गए नामों की संख्या काफ़ी है और कई मतदाताओं के पते अधूरे, गलत पढ़ने से मुश्किल हो रही है। इसके अलावा डिजिटल मतदाता सूची व वेबसाइट पर पढ़ने योग्य नहीं है और मतदाताओं के फोटो उपलब्ध नहीं है। महाविकास आघाड़ी ने मांग की है कि ऐसी सभी गलतियों को तुरंत सुधारा जाए, हरकती दाखिल करने की अवधि बढ़ाई जाए, सूची को मोबाइल फ्रेंडली बनाया जाए और फोटो सहित अपडेटेड मतदाता सूची सार्वजनिक की जाए। बैठक में धनंजय बोराड़े, राजेंद्र साहू, रोहित साड़वे, किशोर धड़के, सचिन कदम, बंडू देशमुख, प्रकाश कुकरेजा, दिलीप मिश्रा, संजय घुगे, पवन मिराड़ी और सभी पार्टी के पदाधिकारी तथा महिला पदाधिकारी सभी मौजूद थे। बैठक के बाद विरोधी पक्ष के नेताओं ने महापालिका मुख्यालय के प्रवेश द्वार पर जोरदार प्रदर्शन किया और चुनाव आयोग व प्रशासन के खिलाफ अपनी नाराजगी व्यक्त की और ये चेतावनी दी कि अगर जल्द ही ठोस कदम नहीं उठाया गया तो बड़े पैमाने पर जन आंदोलन, आक्रोश मोर्चा निकाला जाएगा। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदार याद्यांमध्ये घोळे आपण ऐकतोय, वाचतोय आणि पाहतोय। तोच प्रकार उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये झालेला आहे। मी परवा पण सांगितलं, निवडणूक आयोग हा एक सत्ताधारी पक्षाच्या हातातलं भावलं झालेलं आहे आणि त्याचा मनमानी कारभार ते सांगतील तसे ते करतायत। अगोदर संपूर्ण महाराष्ट्रातल्या महानगरपालिकांची मतदार यादी 6 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होती, प्रारूप यादी। अचानक ती 14 नोव्हेंबर का केली, कशासाठी केली माहीत नाही। नंतर 14 नोव्हेंबरला कळतं की नाही ते 20 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला मतदार यादी प्रारूप प्रसिद्ध झाली। 21 तारखेला लोकांना मिळाली, 27 तारखेपर्यंत त्यांनी त्याच्यावर हरकती सूचना घ्यायच्या। म्हणजे यांनी प्रसिद्ध करायला किती वेळ लावला तरी चालेल, पण लोकांना फक्त एक मर्यादा, एक 6 दिवसाची मर्यादा, 7 दिवसाची। आणि घोळ असा की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असं कधी झालेलं नव्हतं। 1-2% मतदारांचे विधानसभा यादीमधले मतदार जे महानगरपालिकेने प्रभाग रचना केलेली, ते प्रभाग रचनेमधले इकडचे तिकडे पत्त्यामुळे झालेले असे असायचे। पण आता जाणीवपूर्वक अख्ख्या याद्या या प्रभागातून त्या प्रभागाने संपूर्ण शहरामध्ये मला वाटतं हे कोणाच्या तरी इशाऱ्यावरून चाललेले। हे प्रशासन, आयुक्त असतील, इथले निवडणूक निर्णय अधिकारी, संपूर्ण यंत्रणा त्यांनी राबवायची, खाली कर्मचाऱ्यांना घ्यायची, ते सुपरविजन इथं नाही आहेच। आणि आता अ आणि ब म्हणजे लोकांनी फॉर्म भरायचे, प्रत्येक इंडिव्हिज्युअल फॉर्म। आता लाखो फॉर्म येतील, तेवढी यांना सुनवाई करायला वेळ आहे का? हरकतीने सूचना हे जर त्या विभागातल्या त्या प्रभागातले मतदार इथं वर्षानुवर्षे काम करणारे कर्मचाऱ्यांकडून करून घेऊ शकत नाही, तर एवढ्या लाखोच्या संख्येने आलेले अर्ज हे बघू शकणार आहेत का नाही? म्हणून त्यांना विनंती करायला की तुम्ही काय की मला वाटतं झोपेचं सोंग घेतले लोक, झोपलेल्याला जागा करतात, झोपेचं सोंग घेतलेलं जागा करतात नाही। तरी आम्ही जाग्याचा प्रयत्न केला। आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, आमचे प्रकाश कुकरेजा, हे सर्व पक्ष एकत्र येऊन आज त्यांना जाग घेण्यासाठी त्यांच्या कानावर टाकले निवेदन दिलेले की मतदार याद्यांमध्ये प्रचंड जाणीवपूर्वक घोळ केलेले। आणि दुसरी गोष्ट, हरकती आणि सूचना घेण्यासाठी किंवा फायनल मतदार यादी करताना ती आपण आमची निवेदन आहे की निवडणूक आयोगाकडे आपण आमचा आक्षेप नोंदवा की मुदतवाढ मिळावी आणि संपूर्ण सुमोटो हे महानगरपालिकेचं कर्तव्य आहे। आणि निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी तुम्ही आहात। कर्मचाऱ्यांकडून काम कसं करून घ्यायचं, तुमचं काय चुका झाल्या असतील त्यांची किंवा जाणीवपूर्वक चुका केल्या त्यांच्या फौजदारी गुन्हे दाखल करा, त्यांना निलंबनाची कारवाई करा की जेणेकरून पुन्हा अशा सदोष याद्या होणार नाही। जर अशाच याद्या मिळाल्या तर निवडणूक लांब
पण आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून या महानगरपालिकेला घेराव घातल्याशिवाय राहणार. काय असणार आहे? मोठ्या प्रकार जन आंदोलन आणि ते आंदोलन मला वाटतं इथून सुरुवात होईल. उल्हासनगर महानगरपालिकेपासून हे संपूर्ण महाराष्ट्रभर केलं. तर आता ती गरज आहे, कारण हे जाणीवपूर्वक होतं, लोकांना छळलं जातं. संविधान दिनी संविधानामध्ये सर्वात मोठा जो आधार आहे तो आहे निवडणूक. आणि या निवडणूक प्रक्रिया ज्या पद्धतीने आता पूर्ण होत आहे, आमचे पहिलेचे पण कोडारे साहेबांनी यांनी सांगितलं की कशा पद्धतीने अख्ख्या याद्यामध्ये घोळ आहे. आणि आजच्या डिजिटल वर्ल्डमध्ये, जेव्हा डिजिटल वर्ल्डमध्ये उलटा पहिले 20 वर्षा पहिले जेव्हा मॅन्युअल याद्या राहायच्या तेव्हा बॉर्डरमध्ये वोटिंग इकडच्या तिकडनं होणं वेगळी गोष्ट आहे. पण डिजिटल पद्धतीमध्ये पण अख्ख्या याद्या इकडच्या तिकडे होत आहेत. याचा अर्थ हे मुद्दामून करण्यात येत आहे. आणि त्यासाठी या संविधानाच्या रक्षणासाठी सर्वसामान्य जनतेच्या मतदानाच्या अधिकारासाठी किंवा जे उमेदवार आहेत सर्वसामान्य उमेदवार हे याद्या कुठून सरळ करणार. यांनी दिलेलं आहे की एक फॉर्म भरा. आता एवढे लाखो लोक आणि लोकांवर का तुम्ही टाकताय की लोकांनी स्वतःहून येऊन नाव चेक करा आणि फॉर्म भरा. हे यांचं काम आहे, याचा त्यांना पगार भेटतो. त्यामुळे या संविधानाच्या रक्षणासाठी आज महाविकास आघाडी म्हणून आम्ही मतदार याद्या सरळ करा हे यांना आज वॉर्निंग द्यायला आलोय. आणि आमच्या जे काही मागण्या त्यांच्याकडे पुढे केलेल्या आहेत, नाही केलं तर जसं आम्ही सर्व मिळून महाविकास आघाडी यासाठी रस्त्यावर. महापालिका प्रशासनाने वॉर्डच्या बाउंड्र्या तयार केल्या, त्याच पद्धतीने मतदार याद्या तयार करायला पाहिजे होते. ज्यांचं शासन आहे, नगरविकास खात्याचं काम आहे, नगरविकास खात्याच्या अंडरमध्ये आयुक्तापासून सगळेजण काम करतात. आम्हाला असं वाटतं की जे प्रशासन आहे, आयुक्त असतील किंवा कोणी असेल, हे भाजप शिवसेनेचे कार्यकर्ते असल्यासारखं काम करतात. पहिले बाउंड्र्या टाकल्या गेल्यात, बाउंड्र्यामध्ये अनेक चुका होत्या, त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या झाल्या. परंतु जेव्हा मतदार याद्या प्रारूप जाहीर करायच्या होत्या त्यावेळेला त्या बाउंड्रीच्या आतमध्ये जो एरिया येतो त्या एरियातल्याच मतदार याद्या त्या ठिकाणी हव्या होत्या. परंतु 5 नंबरच्या 4 नंबरला 18च्या 17मध्ये 17च्या 15मध्ये 14मध्ये जवळपास 20 पॅनलमध्ये संपूर्ण याद्यांचा घोळ करून ठेवला आहे. आणि त्याच्यामध्ये 2, 4, 100, 200 तर हजारो मतदार इकडचे तिकडे केले गेले. हे कुणाच्या सांगण्यावरनं केलं हे आम्ही तुम्हाला वेगळं सांगायला नको, कारण आम्ही वारंवार पाठपुरावा करतोय की प्रशासन ज्या पद्धतीने काम करते ही प्रशासनाची पद्धत चुकीची आहे. आम्ही आज आयुक्तांना भेटलो, सर्वपक्षीय शिष्टमंडळ. मी आयुक्तांना विनंती केली आहे की तुम्ही यामध्ये सुधारणा करा. जर यामध्ये सुधारणा झाली नाही तर आम्हाला याच्या विरोधात रस्त्यावर उतरायला लागेल. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवेल त्याला प्रशासन जबाबदार असेल. तो आज के लिए बस इतना ही. कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर. तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त. धन्यवाद.